अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 20 मार्च बुधवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे अमलकी एकादशी। खरं तर एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। बघा, आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती करण्यासाठी आणि घरामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी एकादशीचं व्रत हे अत्यंत प्रभावी असतं। मात्र बऱ्याच वेळा आपल्या मेडिकलच्या काही गोष्टी असतात, आजारपण असतं, टॅबलेट्स चालू असतात आणि त्यामुळे आपल्याला व्रत करणं जमत नाही। बघा, जरी तुम्ही व्रत नाही केलं तरी एकादशीच्या दिवशी तुम्ही एखादा उपाय जरी केला तरी संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ तुम्हाला लागतं। आणि असाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खरं तर एकादशीचा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दानासाठी, दीपदानासाठी, ब्राह्मण भोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। बघा, प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी ब्राह्मण भोजन आणि त्याच्याबरोबर दीपदान हे करायलाच हवं, कारण याचं जे पुण्य आहे ते असंख्य पटी नाही। तुम्ही बघत असाल, इतर दिवशी जरी तुम्हाला मंदिरांमध्ये काही दिसलं नाही किंवा तुम्ही एरवी जेव्हा मंदिरांमध्ये जात असाल दर्शनासाठी किंवा काय, तेव्हा तुम्हाला काही एवढं आढळणार नाही। एकादशी, चतुर्थी किंवा जे विशिष्ट तिथी आणि विशिष्ट मिती असतात त्या दिवशी जर तुम्ही मंदिरांमध्ये गेलात, कुठल्याही मंदिरांमध्ये, तर तुम्हाला अनेक ठिकाणी दिवे लावलेले दिसतील। बऱ्याच वेळा तिथे मोठी मोठी माणसं, मोठी मोठी लोक येतात आणि अन्नदान करतात, बऱ्याचशा गोष्टी करतात, कारण विशेष मिती आणि विशेष तिथी हे दानासाठी, स्नानासाठी, दीपदानासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्हाला हा एक दिवा उद्या सकाळीच या ठिकाणी लावायचा आहे, दिव्यात या काही वस्तू घालायच्या आहेत। हा एक दिवा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणेल। जे दीपदानाचं पुण्य आहे ते दीपदानाचं पुण्य लावेल। जरी तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल, एकादशीचं व्रत धरत नसाल, तरी या उपायाने तुम्हाला संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ लाभेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो दारिद्र्य संपवण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी, म्हणजे जेव्हा तुम्ही उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, खरं तर मी सांगेन की उद्याच्या दिवशी लवकर उठा। तुम्ही सांगाल की ताई रोज आम्हाला लवकर उठायला सांगतेस, रोज नाही सांगत, पण विशेष दिवस, विशेष तिथी असतात त्या दिवशी तरी आपल्याला लवकर उठून अभ्यंग स्नान हे करायचंच आहे। आता कमीत कमी 6च्या 5:30च्या आतमध्ये किंवा 6च्या आतमध्ये उठण्याचा प्रयत्न करा। उठल्यानंतर स्वच्छ स्नान, अंघोळ करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी काही थोडीफार घरातली कामं असतील ती करू शकता। देवपूजा, दिवा लावून हे सगळं काही झालं की त्याच्यानंतर बघा 7:30 ते 8:30 जे सात्विक वेळ, देवपूजेसाठी जी सात्विक वेळ मानली जाते त्या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं, तर देवघराच्या समोर एक चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्याच्यावरती स्वच्छ एक वस्त्र ठेवून द्यायचं। आता याच्यावरती भगवान श्रीहरी विष्णूंची प्रतिमा, फोटो, मूर्ती काहीही ठेवा। ज्यांच्याकडे काहीच नाही, रामाचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे जर बाळकृष्णांची मूर्ती असेल, तुम्ही ते ठेवलं तरी चालेल, कारण हेही भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे। ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांनी फक्त एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीला भगवान श्री विष्णूंचं स्वरूप समजा तरीही चालेल। ठीक आहे, आता काय करायचं, हे सुपारी किंवा हे ठेवून झालं की त्याच्यानंतर एक छोटासा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे। दिवा जो आहे तो शक्यतो कणकेचा घ्या, कारण एकादशीच्या दिवशी कणकेच्या दिव्याचं हे महत्त्वाचं आहे, ते विशेष आहे आणि सर्व दिव्यांपेक्षा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो। पण जो दिवा तुम्ही घेणार आहात तो पंचमुखी असला पाहिजे। कणकेचा दिवा पंचमुखी बनवणं सहज सोपं जाईल। कणिक फक्त मळायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, कणिक मळून त्याला 5 मुख करायची त्या दिव्याला आणि त्याच्यामध्ये 5 वाती घालायच्या। यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे
आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्या अगोदर काय करायचं, एक छोटीशी प्लेट किंवा छोटीशी डिश वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मग याच्यावरती तुम्हाला मुठभर पांढरे तांदूळ घालायचे। तांदळाच्या वरती थोडंसं तुम्हाला अगदी एक चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्याच्यावरती हा जो कणकेचा दिवा बनवलेला आहे हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिव्याला हळद कुंकवाची 5 बोटं जी आहे ती लावून घ्यायची आहेत। हे करून झालं की त्याच्यानंतर जी सुपारी किंवा भगवान श्री विष्णूचा जो काही फोटो घेतला असेल तो एका ताम्हण्यात ठेवायचा, त्याच्यावरती थोडं पाणी आणि दूध घालायचं आणि तो फोटो किंवा जी प्रतिमा असेल, सुपारी असेल ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि पुन्हा चौरंगावरती ठेवून द्यायची। हे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक तुळशीचं पान घ्यायचं, अख्खं तुळशीचं पान। बघा, तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचे उपाय हे विशेष महत्त्वाचे असतात। पण तुळस आपण एकादशीच्या दिवशी तोडत नाही, मग ताई तुळशीचं पान कसं घ्यायचं, तर तुळशीच्या खाली गळलेली जी पान असतात त्यातील एक पान उचलायचं आहे। सहज तुम्हाला गळलेलं एखादं पान मिळून जाईल, त्यातील फक्त एक पान तुम्हाला उचलायचं आहे। हे पान तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि याच्यावरती थोडीशी तुम्हाला अक्षता घ्यायची आहे। ठीक आहे, तुळशीच्या पानावरती थोडीशी अक्षता घ्यायची आहे। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 51 वेळा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे घेतलेलं जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला त्या सुपारीच्या समोर किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो मूर्ती जे असेल तर त्याच्या समोर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये 7 चिमूटभर हळद घ्यायची। छोट्याशा वाटीत 7 चिमूटभर हळद घालायची आणि त्याच्यासोबत 7 रुपयांचे 7 नाणे, म्हणजे 1-1 रुपयाचे 7 नाणे, 1 रुपयाचं 1 नाणं, 1 रुपयाचं दुसरं तिसरं, असे 1-1 रुपयांचे 7 नाणी तुम्हाला घ्यायचे आहेत। आता काय करायचं, तर 1 रुपयाचं 1 नाणं उजव्या हातावरती घ्यायचं आणि एक चिमूटभर हळद त्या नाण्यावरती ठेवून द्यायची। उजव्या हातात 1 रुपयाचं नाणं ठेवलं, त्याच्यावरती चिमूटभर हळद ठेवायची। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची, जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः हा मंत्रही म्हणायचा। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे 1 रुपयाचं नाणं हळदीसोबत ठेवलेलं जे आहे ते त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं। दिव्याच्या तेलात पुन्हा दुसरं रुपयाचं 1 नाणं घ्यायचं, म्हणजे 1 रुपयाचं दुसरं नाणं, एक चिमूटभर हळद त्याच्यावरती ठेवायची। पुन्हा इच्छा व्यक्त करायची, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत ते रुपयाचं नाणं त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं। असे 7ही नाणी 1-1 करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत। इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत। हे एवढंच तुम्हाला करायचं आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा रात्रभर असाच पेटता ठेवायचा। दुसऱ्या दिवशी आता दिवा विझलेला असेल, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शक्यतो दिवा विझलेला असेल, स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं। त्याच्यानंतर दिव्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ आहेत, म्हणजे जे अक्षत आहेत, त्या पशुपक्ष्यांना खायला घालायच्या। आपल्या घराच्या समोर जे पशुपक्षी असतील किंवा टेरेसवरती जिथे कावळे चिमण्या येत असतील तर तिथे त्या पशुपक्ष्यांना ते खाऊ घालायचं आणि दिव्यामध्ये अर्पण केलेले 1 रुपयाचे जे 7 नाणे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे। दिवा जो आपण कणकेचा बनवून घेतलेला आहे तो एखाद्या वारुळासमोर किंवा गोमाता असेल तर तिला खाऊ घाला आणि ते 7 रुपयाचे जे नाणे आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे। गोमूत्र घाला किंवा स्वच्छ पाणी घाला आणि त्याच्यामध्ये हे 1 रुपयाचे 7 नाणे धुवून घ्यायचे आहेत। 7 रंगाचे छोटे छोटे कापडाचे 7 तुकडे घ्यायचे आहेत, लाल घ्या, पिवळा घ्या। त्याच्यामध्ये 1-1 रुपयाचे हे 1-1 नाणे ठेवायचे आहेत आणि 7ही नाणे 1-1 कापडामध्ये गुंडाळत 7 पोटल्या तयार करायच्या आहेत। आता काय करायचं, तर घराच्या आतल्या ज्या 4 दिशा 4 कोपरे आहेत त्या 4 कोपऱ्यांना 4 नाणे म्हणजे 4 पोटल्या अटकवायच्या। राहिलेले जे 3 नाणे असतील त्यातील 1 नाणं तिजोरीत ठेवायचं, 1 नाणे पर्समध्ये ठेवायचं आणि जर तुमचा व्यापार असेल, उद्योग असेल तर त्या गल्ल्यामध्ये 1 नाणंही ठेवून द्यायचं। बघा, तुमच्या आयुष्यात भरभराट येईल, घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपत जाईल। हा एक उपाय तुमच्या जीवनामध्ये राजयोग आणेल। खरं तर एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे। जेव्हा तुम्ही 1 रुपयांचे हे अभिमंत्रित करत नाणे त्या दिव्यामध्ये अर्पण कराल, लक्षात ठेवा लक्ष्मीची कृपा होईल। ज्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची एकत्रित पूजा केली जाते किंवा एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील लक्ष्मी माता ही नेहमी स्थिर असते। या उपायाने तुमच्या घराकडे पैशांचा ओघही येईल, घरामध्ये लक्ष्मी स्थिरही होईल, आर्थिक समस्या सुटतील, आर्थिक चणचण सुटेल आणि ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील। आता
1-1 रुपयाचं जे नाणे ठेवलेलं आहे ते कायम तसेच ठेवून द्या. कधी 1-2 महिन्यांनी वाटलं की आता याचा थोडासा परिणाम कुठेतरी कमी होते, तेव्हा काय करायचं, पुन्हा जी एकादशी येईल तर त्या एकादशीच्या दिवशी हे नाणे काढायचे, अभिमंत्रित करत ते दिव्यामध्ये घालायचे, दुसऱ्या दिवशी स्वच्छ पुसायचे, पुन्हा कापडाच्या तुकड्यांमध्ये ठेवून ते ज्याच्या ठिकाणी ते ठेवून द्यायचे. असं तुम्ही 2-3 महिन्यांनी 2-3 महिन्यात ते 1 रुपयाचे नाणे चार्ज करत राहा. बघा खूप लाभ होईल तुम्हाला, खूप म्हणजे खूप. तर अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, एकादशीच्या दिवशी करायचा हा विशेष उपाय आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.